एखादा पदार्थ आम्हाला विपरीत रूपानं जाणवतो आणि तोच जर आम्हाला सत्य वाटत असेल तर आम्हाला त्या पदार्थाचं सत्यत्व ज्ञान कधीच होणार नाही. कारण होतं काय, बऱ्याच वेळेला चुकीच्या ज्ञानाचा आग्रह धरण्याची एक सवय असते. मला कळालेलं आहे म्हणजे ते चुकीचं नसणारच आहे, असा एक अहम माणसाच्या अंतःकरणामध्ये असतो. त्याला विचारलं कोणी, मी सांगतोय ना तुम्हाला, तू म्हणजे वेद आहे का, तू म्हणजे शास्त्र आहे का, तू म्हणजे ज्ञानोबा आहे, कोण आहे? तर तो म्हणतो ना, मी सांगतोय ना तुम्हाला, मी सांगतो. मी म्हणजे कोण सांगतो? मला झालेलं ज्ञान कधी चुकीचं असूच शकत नाही असा एक ग्रह आहे. उलट पक्षी आपल्याला झालेलं ज्ञान चुकीचं आहे असं जाणवल्याशिवाय गुरुचरणाची उपासना घडत नाही, हे भागवतांनी आपल्याला सांगितलं. मला जे ज्ञान होतं ते नेहमी खरं असतं का? तर खरं नसतं. का नसतं? कारण इंद्रियजन्य ज्ञान आहे. प्रमाद ज्ञान म्हणतात त्याला, पण त्याचं प्रमात्व हे इंद्रियापुरतच मर्यादित आहे. त्यात प्रमेयाशी एकरूप होणं हे त्या ज्ञानाला माहिती नाही, ज्याचा विचार आपण पुढे करूया. थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न करतोय मी, पण भूमिकाच ज्ञानाची असल्यामुळे कितपत सोपं होईल मला माहिती नाही. आणि हे बोलण्याचं कारण, तुम्ही फारच अवघड बोलला हा आरोप नंतर माझ्यावर होऊ नये याची ही प्रस्तावना आहे. ऐका, गंमत काय असते, मला झालेलं ज्ञान हे नेहमीच खरं असतं असा अट्टहास ज्याच्या ठिकाणी असेल तो कधीच यथार्थ ज्ञान संपादन करू शकत नाही. नाही नाही, मला कळलंय ते खरंच आहे आणि ते कळलंय म्हणल्यानंतर, ते खरं आहे म्हणल्यानंतर आता त्याच्यात बदल होणार नाही असा अट्टहास असेल तर यथार्थ ज्ञान होणार नाही. चांगदेवांना सुद्धा जे आपल्याला कळालं होतं ते खरंच वाटत होतं. कधीपर्यंत? जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांची 65 वाचली नव्हती तोपर्यंत. तसंच आमचंही आहे. आम्हालाही असंच वाटतं की मला जाणवलं म्हणजे ते खरं असलं पाहिजे, असं करून चालणार नाही. मला ज्या अर्थी ते जाणवलेलं आहे आणि मला ज्या अर्थी ते खरं वाटतं आहे त्या अर्थी ते नक्की खोटं आहे. याचा विचार करा या वाक्याचा. मला ज्या अर्थी ते जाणवलेलं आहे आणि मला ते जाणवलेलं आहे याची मला जाणीव झालेली आहे त्या अर्थी ते नक्की खोटं आहे. कारण का? कारण माझ्या इंद्रियांकडून ते झालंय आणि इंद्रिय माणसाला फसवतात. इंद्रिय फसवतात. आपण काल बोललो, परांची खानी व्यतृण स्वयंभूत अस्मात परांग पश्यती न अंतरात्मन. आपल्याला उपनिषदाने बोलून दाखवलंय, आमची इंद्रिय बहिर्मुख आहेत. ती बाहेरच्या दिशेनं फाकतात, बाहेरच्या दिशेनं धावतात. आमची सगळी ज्ञानेंद्रिय तुम्ही बघा, डोळे बाहेर उघडतात, कान बाहेर उघडलेले आहेत, नाक बाहेर उघडलेले आहे, त्वचा बाहेर येते, जिव्हा बाहेर येते. ही सगळी इंद्रिय बाहेर जातात आणि या इंद्रियांनी ज्याला जाणण्याची अपेक्षा आहे तो आत आहे. त्यामुळे ज्याला जाणायचं आहे तो अंतरात्मा आहे आणि जे जाणतायत ते बाहेर शोधतायत. मग या ज्ञानाचा संबंध आमच्याशी येणार कसा? जिथे आहे तिथे आमची इंद्रिय बघत नाहीयेत आणि जिथे बघतायत तिथं तो नाही आहे. मग आम्हाला ज्ञान झालं हे मानायचं कसं? म्हणून ज्या अर्थी आमची इंद्रिय आम्हाला पदार्थाचा बोध करून देतात, तो पदार्थ सामान्यत्वानं कळत असेल तर त्याला वृत्तीज्ञान म्हणतात, त्यालाच अज्ञान म्हणतात. आणि हे अज्ञान जोपर्यंत पूर्णतः निवृत्त होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान झालं असं म्हणता येणार नाही. आता ही भूमिका आपण थोडी लक्षात घ्या, थोडंसं त्या संबंधात बोलतो. ऐका, याच्याकरता मूळ ज्ञान काय हे कळलं पाहिजे. वृत्तीज्ञान हे पुरुषतंत्राने चालतं. प्रत्येक पुरुषाला झालेला बोध कदाचित वेगवेगळा असू शकतो. संसाराचा प्रत्येकाला असलेला बोध वेगळा आहे. कुणाला वाटतं माझा संसार चांगला आहे, कुणाला वाटतं दुःखाचा आहे, कुणाला वाटतं संमिश्र आहे, कुणाला काही वाटत राहत. पण ज्या वेळेला परमतत्वाचा बोध होईल त्यावेळेला या संसाराचं सगळ्यांना झालेलं ज्ञान हे चुकीचं किंवा वेगवेगळं असणार नाही, ते एकच असतं. आपण विचार करून बघा ना, एकनाथ महाराजांची परंपरा दत्त परंपरा आहे. आपण बघा, तुकाराम महाराजांची परंपरा वैष्णव परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा शैव परंपरा आहे. पण यांना या सगळ्याचं झालेलं ज्ञान हे मात्र वेगवेगळं नाहीये, ते एकच आहे. नाहीतर शैव आणि वैष्णव यांच्यातली भांडणं चालूच आहेत. आम्ही वैष्णव आहोत आणि तुम्ही शैव आहात म्हणल्यानंतर भांडण अपरिहार्य आहे. जर भांडण केलं नाही तर तो वैष्णव नाही, तो शैव नाही. इतक्या पराकोटीची भांडण आहे.
इतके भांडण आहे की शैव हे वैष्णवांचं नाव घ्यायला तयार नाही आहेत आणि वैष्णव शैवांना शैव म्हणायला तयार नाही, शिव म्हणायला तयार नाही. काही ठिकाणी तर इतकी तीव्रता असते या वादाची, इतकी तीव्रता असते की ह्यांनी उभं गंध लावायचं असतं आणि त्यांनी आडवं गंध लावायचं असतं. शैवानी लावायचं गंध आडवं आणि वैष्णवांनी लावायचं गंध उभं. मग या वैष्णवांना उभ्याचा एवढा छंद असतो की ते त्या म्हणजे विष्णूचा इतका छंद असतो की ते शिवाचं नाव घ्यायला तयार नाही. म्हणजे कापड जर फाटलं तर ते शिव म्हणत नाही. ते टाकाटाक असं म्हणतात, त्याला टाकाटाक असं म्हणतात, पण ते शिव म्हणत नाहीत. ते कापड शिव अरे ते त्यांचं नाव आहे, आपण नाही घ्यायचं. इतके तीव्र मतभेद आहेत, इतके, आणि ते आहेत, त्याचा अनुभव आहे, ते आहेत. अजूनही आपण जुन्या ह्याच्यातले बघितले वाद तर अजूनही चालूच आहेत त्या न्यायालयामध्ये, शैव वैष्णव यांचे वाद चालूच आहेत. पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना झालेलं विठ्ठलाचं ज्ञान, त्यांच्या नंतरच्या काळामध्ये झालेल्या एकनाथ महाराजांना झालेलं विठ्ठलाचं ज्ञान, त्यांच्या नंतरच्या काळामध्ये आलेल्या तुकाराम महाराजांना झालेलं विठ्ठलाचं ज्ञान, याच्यामध्ये तिळमात्र फरक पडत नाही. का पडत नाही? कारण त्यांना झालेलं ज्ञान हे इंद्रियजन्य ज्ञान नाहीये, ते त्याच्या पलीकडे गेलेलं ज्ञान असल्यामुळे त्याला वस्तुतंत्रता असं म्हणतात. वस्तू जशी आहे तशी कळणं आणि आपल्या वृत्तीवर वस्तूचं ज्ञान होणं याच्यात अंतर आहे. वृत्ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. तुमची वृत्ती जर सात्विक असेल तर माझी असेलच असं नाहीये. माझ्या सात्विकतेमध्ये कदाचित तमोगुणाचं प्राबल्य असेल, माझ्या सत्वशीलतेबरोबर रजोगुणाचं प्राबल्य असेल. मी सात्विक नाहीच आहे असं मला म्हणायचंच नाहीये. मी सात्विक आहे, कारण तिन्ही गुण एका वेळेला सर्वांच्या ठिकाणी असतात. आपण ज्या वेळेला म्हणतो ना की मनुष्य फार सात्विक आहे, तर याचा अर्थ असा नसतो की त्याच्या ठिकाणी रजोगुण नाहीये आणि तमोगुण नाहीये. फक्त तो सात्विक आहे असं त्या वेळेला आपल्याला वाटतं, कारण त्या वेळेला त्याची सत्वशीलता प्रबल झालेली असते आणि रजोगुण आणि तमोगुण दुर्बल असतो, म्हणून आपल्याला तो त्यावेळेला सात्विक वाटतो. कालांतराने तोच कदाचित राजसी वाटू शकतो, तामसी वाटू शकतो. त्याच व्यक्तीबद्दल नंतर आपण फार तामसी माणूस आहे असं म्हणू शकतो. आपल्या जीवनामध्ये असे अनुभव येतात. बऱ्याच वेळेला सगळं चांगलं असलं ना की सगळे सात्विक असतात. अगदी खरं सांगायचं झालं तर ज्या वेळेला स्वार्थ आडवा येतो त्यावेळेला रजोगुण तमोगुणाचं प्राबल्य विशेषत्वाने जाणवायला लागतं. नाही तर सगळं अलबेल आहे, काही नाही. मग मनुष्य म्हणतो काही नाही, कोणी कोणाशी भांडण करू नये, काही नाही, सगळ्यांनी आनंदाने राहावं, सगळं छान असतं, आपण चांगलं राहिलं म्हणजे जग चांगलं असतं. हे कधी? जेव्हा आपलं चांगलं असतं तेव्हा. जेव्हा आपल्याच जीवनामध्ये काही प्रतिबंध निर्माण होतात, अडचणी निर्माण होतात आणि आपणच वैतागलेलो असतो, त्यावेळेला म्हणतो जग सगळं असं आहे, माणसं नीट नाही आहेत, माणसं चांगली नाही आहेत, आणि त्याचं समर्थन होतं. असं वागल्याशिवाय या जगात चालतही नाही, याचं समर्थनही कालांतराने मनुष्य करायला लागतो. जो मनुष्य सगळं चांगलं आहे, त्या एक कथा सांगतात अशी की एका राजाकडे एक न्हावी गेला आणि तो त्याची दाढी कटिंग वगैरे चालू होत. तर बोलता बोलता राजाने सहज त्याला असं विचारलं की काय न्हावी दादा, बरं चाललंय ना, आपलं राज्य चांगलं आहे ना? तर त्या न्हाव्याने सांगितलं की फार चांगलं चाललंय महाराज आपलं राज्य. आता त्याला काय, तो काही प्रधान नाहीये, काही नाही, पण आता काही काम चालू आहे म्हणल्यानंतर बोलायला काहीतरी लागतं. राजाने विचारलं कसं काय चाललंय राज्य आपलं? म्हणजे फार चांगलं. पण तुमच्यासारखा राजा मिळाला, राज्याला काय कमी आहे? म्हणे असं कशावरून चांगलं चाललं? त्याने सांगितलं म्हणे महाराज, आपल्या राज्यातला प्रत्येक मनुष्य दिवसाकाठी 100 रुपये कसेही कमावतो. कर्तृत्व आहे. लोक जेव्हा उद्यमशील असतात तेव्हा राज्य चांगलं असतं. आळशी नाहीये कोणी. प्रत्येक जण दिवसाकाठी 100 रुपये कसेही करून कमावतोय आणि 100 रुपये दिवसाकाठी म्हणजे सगळ्यांचं पोट भरत आहे, तेव्हा चांगलं चाललंय राज्य. राजाला वाटलं चांगली गोष्ट आहे. दिवसाकाठी म्हणे दिवसाकाठी सगळेजण 100 रुपये कमावतात. बरं, तेवढ्यात काहीतरी संपलं तेल वगैरे म्हणून तो आणायला आत गेला. राजाच्या मनात असा विचार आला की दिवसाकाठी जर सगळेच 100 कमावतायत तर हाही कमवतच असणार. राजाने त्याची धोपटी उघडली आणि त्याच्यामध्ये 100 रुपये होते, ते काढून आपल्या खिशात ठेवले गंमत करण्यात, उगी चेष्टा करावी. आता तो आला आतून, आल्यानंतर बघितलं आपली धोपटी उघडी आहे, आतले 100 रुपये गायब आहेत. मग आता आळ कुणावर घ्यायचा? बाहेरून कुणी आलं नाही, इथून कुणी बाहेर गेलं नाही. राजाला जर म्हटलं तुम्ही 100 रुपये चोरलेत तर तो फाशी देईल आणि त्याला काय कमी आहे? गप्प बसला, तोंड दाबून बुक्यांचा मार आहे. 100 तर गेले.
राजाशिवाय दुसरं कोणी आलं गेलं नाहीये. कुठे गेले, काय काय बोलणार, गप्प बसला. काम त्याचं सुरू झालं, तेल वगैरे लावत होता. मग राजाने विचारलं, मग राज्य आपलं सगळं चांगलं आहे ना? तो म्हणाला, कशाचं चांगलं, राज्यामध्ये चोरांचा इतका सुळसुळाट आहे, आत्ता ठेवलेली वस्तू आत्ता राहत नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्या धोपटीत 100 आहेत तोपर्यंत राज्य 100 रुपये कमावणारं वाटतच असतं. आणि आपल्या धोपटीतले 100 गायब झाले की सगळं राज्य चोर वाटायला लागतं. हा कशाचा प्रश्न आहे, तर हा आपल्या वृत्तीच्या परिवर्तनाचा प्रश्न असतो. विचार वृत्ती परिवर्तनाचा आहे. एका काळामध्ये आम्ही सात्विक असलो की आम्हाला सगळं चांगलं वाटतं, आणि आमच्या जीवनामध्ये प्रतिबंध निर्माण झाले आणि माणसं आमच्याशी वाईट वागायला लागली की सगळं राज्य सगळं जग वाईट आहे असं आम्हाला वाटायला लागतं. हे वृत्ती परिवर्तन होतं आणि म्हणून हे वृत्ती ज्ञानही बदलत जातं. पण ज्ञानेश्वर महाराजांना झालेलं भगवंताचं ज्ञान आणि तुकाराम महाराजांना झालेलं भगवंताचं ज्ञान याच्यामध्ये अंतर नाहीये, कारण ते वृत्तीतून झालेलं ज्ञान नाहीये. ते वृत्तीतून झालेलं ज्ञान नाहीये. याच्याकरता म्हणून ज्ञायते अनेन इति वा ज्ञानम, हे वृत्ती ज्ञान आहे. म्हणून याला कर्तरी प्रयोग, कारण हे जाणवून घ्यावं लागतं. जे आहे ते तसं दिसत नाहीये. पण ज्ञप्तिर ज्ञानम हा मात्र भावे प्रयोग होतो. कारण का, जिथं जे आहे ते जाणवणं, स्वरूप जाणवणं, ज्याच्यामध्ये कोणतंही माध्यम नसलं पाहिजे, ज्याच्यामध्ये कोणताही विचार नसला पाहिजे, आणि असं व्हायचं असेल तर त्याच्याकरता म्हणून अविद्येची निवृत्ती झाली पाहिजे. प्रतिबंध कशाचा आहे? अज्ञानाचा प्रतिबंध आहे. अज्ञान काय आहे? विपरीत रूपाचं ज्ञान आहे. मग ते ज्ञान गेलं पाहिजे. ज्ञान गेलं पाहिजे हा मुद्दा नाही आहे, किंवा अज्ञान गेलं पाहिजे हा मुद्दा नाही आहे. कारण अज्ञान म्हणजे काय आहे? एका पद्धतीचं ज्ञानच आहे. अहो असं आहे, भ्रम हा सुद्धा ज्ञानाचाच प्रकार आहे. वेदांतामध्ये आपण जर बारकाईनं बघितलं ना, ज्ञानाची मीमांसा केली ना, तर भ्रम सुद्धा ज्ञानाचाच प्रकार आहे. आपल्याला मी जर ते सगळ्या तक्ता सांगितला तर आपल्याला कदाचित कठीण वाटेल. पण भ्रमज्ञान आणि प्रमाज्ञान हे ज्ञानाचे 2 प्रकार आहेत. त्याच्यात भ्रम सुद्धा ज्ञानच आहे. दोरीवर सर्पाचा भ्रम झाला. भ्रम झाला म्हणजे काय झालं? आम्हाला सर्प म्हणून जाणवलाच की नाही, काहीतरी दिसलंच की नाही, तिथे चुकीचं दिसलं असेल पण काहीतरी दिसलंच की नाही, मग त्याला ज्ञानच म्हणा. भ्रम हा सुद्धा ज्ञानाचाच प्रकार आहे, कारण तिथेही काहीतरी जाणवलेलं आहे. काहीच मला कळलं नाही असं होत नाही. म्हणून मगाशी म्हटलं की ज्ञानाचा अभाव नसतो कधीच. ज्ञान नाहीच आहे असं होत नाही, असं होत नाही. हा, विपरीतता नाहीच आहे मान्य करू शकतो आपण, पण नाहीच आहे, ज्ञानच नाही. हा, मी हे म्हणू शकतो, मी विद्वान नाही आहे, मी शास्त्रज्ञ नाही आहे, मी शिल्पकार नाही आहे, मी कलाकार नाही आहे, मी वादक नाही आहे, मी गायक नाही आहे, पण मीच नाही आहे असं कधीच होणार नाही. असं होणार नाही ना. मी शिल्पकार नसेल मान्य आहे, मी चित्रकार नसेल, मी विद्वान नसेल, मी शहाणा नसेल, मी वेडा असेल, हे सगळं मला मान्य आहे, पण मीच नाही आहे असा अनुभव आला का? कधी येणार नाही. कारण मीचा हा कधी अभाव नसतो. कारण ज्याला मी शिल्पकार वाटतो तो मीला ओळखत नाहीये, मीच्या आश्रयानं राहणाऱ्या एखाद्या कलेला तो ओळखतोय. हे लक्षात घ्या. तो मीला ओळखत नाहीये. मी शिल्पकार आहे असं म्हणताना तो शिल्पकला ओळखतोय. ती शिल्पकला ज्याच्या आश्रयाने राहिली त्याला तो मी म्हणतोय. मग तो देहाला मी म्हणेल, मग तो इंद्रियांना मी म्हणेल, मग तो काय हा मी आहे असं छातीवर हात ठेवून मनुष्य सांगतो. हा 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 देहावर असतो. ते काय झालं, भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला. भगवान श्रीकृष्ण गोकुळात गेले आणि गोकुळात गेल्यानंतर सगळीकडे असं पसरलं की गोकुळामध्ये भगवान अवतार आला, भगवान अवतार आला, परमात्मा अवताराला आला. कळालं, कोणी कोणी काही सांगत राहिलं, कळा. ही बातमी पसरत पसरत काशी क्षेत्रापर्यंत गेली असं सांगतात. काशी विद्वानांचं माहेरघर. गोकुळामध्ये भगवंताचा अवतार झाला हे काशीतल्या विद्वानांना कळाल्यानंतर विद्वानांनी एक सभा घेतली. एक सभा घेतली. त्या सभेमध्ये चर्चा झाली, असे कसे भगवान अवताराला येतील आणि कुठे अवताराला आले? म्हणे गोकुळात. म्हणे कुणाच्या पोटी आले? म्हणे कोणी नंद यशोदा आहे. म्हणे काय करतो तो नंद? म्हणे गायी सांभाळतो, दूध दुभत पाहतो, गायी सांभाळतो, गवळी आहे. मग या विद्वानांना वाईट वाटलं. ते विद्वान म्हणाले, अरे आम्ही वेद घोकतो, आम्ही वेदाचा अभ्यास करतो, आम्ही शास्त्राचा अभ्यास करतो, आमचं पोट काय ओस पडलं का?
त्याच्या पोटाला एखाद्या गवळ्याच्या पोटाला भगवंतानी जावं, त्याच्या पोटी जन्माला यावं. शेणकाडी करणारा, गायीचं रक्षण करणारा राखणदार, त्याच्या पोटी भगवान. काहीतरी चुकलंय, ते भगवान नसतील. लोक काहीतरी अफवा पिकवतात, हे काही नाही आहे, आपण तिथे जाऊन तपासलं पाहिजे. म्हणून या विद्वानांनी काशीतल्या एका त्यांच्यातल्या सगळ्यात वयोवृद्ध अशा विद्वानाला निवडलं, शहाण्याला, आणि त्याला सांगितलं की आम्ही तुला पैसे देतो, तू तिथे गोकुळामध्ये जा, आणि कोण तो जन्माला आलाय भगवान भगवान म्हणतात, कृष्ण कृष्ण म्हणतात, तो माणूसच आहे याची परीक्षा कर, आणि लोकांना तंबी देऊन ये की अशा अफवा पिकवायच्या नाहीत. वेड्यासारखं कुणालाही भगवान म्हणायचं नाही, परब्रह्म म्हणायचं नाही, जाऊन ये. तो म्हणाला ठीक आहे. त्याने ते पैसे वगैरे घेतले, मजल दर मजल करत गोकुळात आल्यानंतर त्याने विचारलं, लोकांनी त्यांना नंदाचं घर दाखवलं. घरी आल्यानंतर यशोदा नंद बाबा होते घरी. आवाज दिला, कुठून आलात आपण, काय नाही, कोण आहात, सामान्य पृच्छा केली. मी काशी क्षेत्राहून आलो म्हटल्यानंतर नंद यशोदा दोघांनाही आनंद झाला. ते म्हणाले फार बरं झालं, आमच्या घरी आत्ता मूल जन्माला आलेलं आहे आणि या निमित्तानं काशी विश्वेश्वराचा आशीर्वाद आम्हाला मिळाला असं आम्ही समजतो, आपण या. त्याला वर घेतलं, पाट वगैरे मांडला, पाणी वगैरे सगळं, दूध पाणी काय म्हणे, कसं काय येणं केलं. त्याने सांगितलं, म्हणे तुमच्या पोटी परब्रह्म अवताराला आलं असं तुम्ही लोकांना सांगता. ते म्हणाले आम्ही नाही काही सांगत, आम्ही कशाला सांगू आमच्या पोटी परब्रह्मन भगवान आले म्हणून. लोक म्हणतात. म्हणे लोक म्हणतात तर तुम्ही सांगायला नको की असं काही नाहीये. तुम्ही लोकांच्या समजुतीला पीक पाणी खत पाणी घालताय आणि ते वाढवताय अफवा, हे बरोबर नाहीये. काही तुमच्या पोटी भगवान, अरे आम्ही एवढे वेद गोपणारे, शास्त्राचा अभ्यास करणारे, आमची पोटं ओस पडली काय की भगवान तुमच्या पोटी अवताराला येतील. काहीतरी खोटं बोलत जाऊ नका, मी त्याची परीक्षा करेन. नंद बाबा यशोदेनी सांगितलं, पा आम्हाला त्यातलं काही कळत नाही, तुमचा वेदही कळत नाही, आम्हाला शास्त्रही कळत नाही, आम्हाला काय ते कसं परीक्षा करायची असते ते आम्हाला ब्रह्मही कळत नाही, आम्हाला मायाही कळत नाही, भगवानही कळत नाही. आपल्या पोटी जो मुलगा येतो त्याला कोणती आई भगवानच म्हणत असते, माझ्या पोटी कृष्णच आलाय असंच तिला वाटत असतं प्रेमामुळे. चुकलं काय. ते म्हणाले नाही, असं तुम्ही वागायचं नाही, भगवान तुमच्या पोटी येणार नाहीत, मी परीक्षा करेन. नंदाने सांगितलंय, पा काय परीक्षा करायची ती करा, आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. तुम्ही जर म्हणालात हा भगवान नाहीये, तुम्ही जर म्हणाला हे परब्रह्म आहे, आम्हाला काय करायचं. आमच्या पोटी मुलगा आला हे आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही परीक्षा करणार असाल काही त्याची, तर या निमित्तानं गावातल्या लोकांना गोळा करतो, या निमित्तानं लोकांना काही तत्वचर्चा ऐकता येईल, शहाण्यांची परीक्षा कशी असते हे तरी लोकांना कळेल, मी गोळा करतो. म्हणून नंद बाबा बाहेर गेले. यशोदामाई म्हणाल्या, तुम्ही काय परीक्षा करायचे ते करा, पण तुमच्या भोजनाची व्यवस्था मला केली पाहिजे. म्हणून त्या आत गेल्या. आणि मग भगवान श्रीकृष्णांना कळलं की आता आपलं गिऱ्हाईक एकटं आहे, आता ही वेळ आहे. मग भगवान रांगत 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 त्यांच्यापर्यंत आले, त्यांच्या खुर्चीला धरून उभे राहिले आणि भगवान बोबडं बोलत होते. भगवंतांनी त्या विद्वानाला विचारलं, तुम्ही कोण आहेत. लहान मूल असतं त्याला काय माहिती आहे, लहान मूल निर्वैर असतं, निष्पाप असतं, कुणाला कधी काय बोलावं हे लहान मुलाला कळत नाही, बोलतं एवढंच आहे. तोंडावर विचारणं, तुम्ही कोण आहेत. आता असं विचारू नये, मोठा विद्वान दिसतोय, अमुक आहे, भस्माचे पट्टे ओढलेले आहेत, अमुक आहे, विद्वत्तेचं तेज आहे, शास्त्राभ्यास आहे, अमुक आहे, काहीतरी दिसत असेल, पाया पडावं. पण भगवान आहेत ते. त्याने उठून विचार, कोण तुम्ही कोण आहेत. मग त्याने सांगितलं, मी काशीहून आलोय. भगवान म्हणाले, ते तुमचं गाव झालं, तुम्ही कोण आहेत. तो म्हणाला, मी काशीतला एक पंडित आहे. भगवान म्हणाले, ती तुमची पदवी झाली, तुम्ही कोण. मग त्याने सांगितलं, मी शास्त्राचा जाणकार आहे काशीतला. भगवान म्हणाले, तो तुमचा अभ्यास झाला, तुम्ही कोण. त्याने सांगितलं, शेवटी माझं नाव अमुक अमुक भट्ट आहे. भगवान म्हणाले, ते तुमचं नाव झालं, तुम्ही कोण. शेवटी त्याने भगवंताचा हात हातामध्ये घेतला, स्वतःच्या छातीवर ठेवला आणि सांगितलं, हे बघ, हा जो आहे ना, हा मी आहे. भगवान म्हणाले, तो तुमचा देह झाला, तुम्ही कोण आहेत. त्याला उत्तर देता येईना. आणि मग भगवान हळूच त्याला असं म्हणाले, आधी स्वतःला ओळखायला शिका, मग माझी परीक्षा आपोआप होईल. कारण मी कोण आहे याची जाणीव करून घेताना सुद्धा शास्त्रकारांमध्ये मतभेद आहेच आहेत. मी कोण आहे हे कळत नाही. मी शिल्पकार आहे असं जेव्हा मी म्हणतो
त्यावेळेला शिल्पकलेची जाणीव मी माझ्यावर आरोपित करत असतो. मी चित्रकार आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी माझ्या चित्रकलेचा आरोप माझ्यावर करत असतो, आणि तो माझ्यावर करतो म्हणजे त्यावेळेला माझ्यासमोर मी हा फक्त देह असतो. आमच्या कशाकरता मी हे आपल्याला सांगतोय की ज्ञानाच्या भूमिका सिद्ध होण्याकरता मधलं विपरीत ज्ञान पूर्ण गेलं पाहिजे. आणि विपरीत ज्ञान गेलं पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे याचा विचार सांगतो. कारण विपरीत ज्ञान, अरे ते सुद्धा ज्ञानच आहे, अज्ञान सुद्धा ज्ञानच आहे, भ्रम सुद्धा ज्ञानच आहे. मी म्हणजे कोण याचा विचार करताना या देहाला जर मी म्हणत असेन, या देहाला जर मी म्हणत असेन तर हे चुकीचं ज्ञान आहे. पण मी कशाला तरी मी म्हणतो आहे हे काहीतरी मला कळालेलं आहे, हे ज्ञान आहे. मग हे पूर्णतः गेलं पाहिजे. गेलं पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे? ज्ञान तर जात नाही. मग गेलं पाहिजे म्हणजे काय? गेलं पाहिजे म्हणजे विपरीतता गेली पाहिजे आणि यथार्थता आली पाहिजे. ज्ञान अज्ञान जात नसतं आणि ज्ञान येत नसतं. वेदांताच्या भूमिका आपण बघा, हे खूप बारीक आहे. अज्ञान कधी जात नाही. अहो अंधार आहे, आता हे जर दिवे काढून टाकले तर या सभागृहात अंधार आहे, आणि थोड्या वेळाने दिवे लावले, उजेड पडला. आपण काय म्हणतो? अंधार गेला आणि उजेड आला. तर अंधार गेला म्हणजे कुठे गेला? अंधार गेला म्हणजे कुठे गेला? तो या सभागृहाच्या बाहेर गेला आणि मग त्या अंधाराने जी जागा रिकामी केली ती जागा उजेडाने घेतली, असं म्हणता येईल का? असं नाही म्हणता येत. मग अंधाराचं जाणं आणि उजेडाचं येणं याच्यामध्ये काही क्रम आहे का? याच्यामध्ये काही प्रक्रिया घडते का? आपण म्हणतो अंधार गेला आणि उजेड पडला, तर हा पडणारा उजेड कुठून आला आणि जाणारा अंधार गेला कुठे? अंधाराचं जाणं म्हणजे काय आहे आणि उजेडाचं येणं किंवा पडणं म्हणजे काय आहे? हा एकदा भेद आपल्याला कळाला की अज्ञान जाणं ज्ञान होणं म्हणजे काय हे कळून जाईल. अज्ञानाचं जाणं काय आहे? अज्ञान जात नाही. कारण का? कारण ते ज्ञानच आहे आणि ज्ञानाचा अभाव नसतो. मग होतं काय त्याच्यामध्ये? भ्रम. असं आहे, पदार्थाच्या, आता हे जरा शास्त्रीय भाषा आहे हो, काय करू मी. बरं, ज्ञानेश्वर महाराजांचा अभंगही यावर्षी असा आलाय की मला ज्ञानाशिवाय बोलणं परत दुसरा मार्ग नाही आहे. साधुबोध झाला नुरोनिया ठेला ठाईचं मुराला अनुभव. हे नुरोनिया ठेणं आणि ठाईचं मुरणं हे काय आहे ह्याच्याकरता हे ज्ञान कळलं पाहिजे. याच्याकरता माझी तगमग चालू आहे समजावून सांगण्याकरता. आपण विचार करा थोडासा. काय होतं, दोरीवर ज्या वेळेला सर्पाचा भ्रम होतो त्यावेळेला तो भ्रम होण्याकरता दोन गोष्टी लागत असतात. इदम रूपानं दोरीचं सामान्यत्वानं ज्ञान झालं पाहिजे आणि कधीतरी पाहिलेला सर्प आम्हाला त्यावेळेला आठवला पाहिजे, आणि मग त्या दोन पदार्थाच्या साधर्म्यावरून आपल्याला दोरीवर सर्पाचा भ्रम होतो. तर त्यावेळेला ज्या वेळेला हा सर्प आहे असं वाटतं त्यावेळेला दोरी कळते का? कळत नाही. बरं, कळत नाही म्हणून दोरी तिथनं बाजूला झाली आहे का? दोरी तिथेच आहे, पण दोरी दोरी म्हणून न कळता सर्प म्हणून कळायला लागली, याला आम्ही अज्ञान म्हणतो. बरोबर? हे अज्ञान आहे. तर अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे, 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानाचं लक्षण सांगताना आपण पुढे बोलू त्या संबंधात. पण हे होत असताना ते अज्ञान गेलं. कुठे गेलं? अंधार कुठे गेला म्हणून उजेड पडला. अंधाराचं जाणं काय असतं याच्याकरता एक नियम आहे वेदांताचा. वेदांताचा नियम आहे, दोरीवर सर्पाचा भ्रम झाला तेवढ्यात कुणीतरी आलं, दिवा लावला, दिवा लावल्याबरोबर आम्हाला कळालं की अरे ह्या सर्प नाहीये, ही दोरी आहे. झालं. आता दोरी दोरी म्हणून आम्हाला कळाली. मग ज्या वेळेला सर्प कळाला होता त्यावेळेला तो खरा वाटला होता की नाही? ज्या वेळेला आम्हाला दोरीवर सर्पाचा भ्रम झाला त्यावेळेला तो सर्प सर्प आहे हे खरं वाटलं होतं की नाही? तर वाटलं होतं. आम्ही घाबरलो होतो, अरे साप आहे साप आहे, जाऊ नका जाऊ नका. घरात अचानक साप कसा आला आम्हाला कळलं नाही. आम्ही साप 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 म्हणालो, बाजूला झालो, आमच्या अंगाला घाम फुटला. हे सगळं झालं की नाही? झालं. वेदांतात फार बारीक गोष्टी आहेत ज्ञानाच्या संबंधात. ज्ञानाच्या भूमिका सोप्या नाही म्हणतात ना, ते एका अर्थानं खरंच आहे. एका अर्थाने ते खरंच आहे. काय होतं, अविद्येचा विचार करताना
भ्रमाचा विचार करताना तो भ्रम दोन प्रकारचा मानला गेलाय. एक निश्चयात्मक भ्रम म्हणून त्याचा प्रकार आहे, आणि निश्चयात्मक भ्रमाचे दोन प्रकार वेदांतात आहेत. वृत्ती प्रभाकरात आलेला विषय आहे. व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त एक असतो आणि प्रातिभासिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त हा दुसरा प्रकार असतो. हे अवघड आहे, मला कल्पना आहे, मला खुलासे फार करायचे नाहीयेत. पण ज्या वेळेला दोरीवरच्या सर्पाची आम्हाला जाणीव होते, ज्या वेळेला आम्ही झोपतो आणि झोपल्यानंतर आम्हाला स्वप्न पडतं, त्यावेळेला ते स्वप्न चालू असताना खरं वाटत असतं की नाही? खरंच वाटत असतं, खरंच वाटत असतं. त्यावेळेला स्वप्नामध्ये आम्हाला भयप्रद काही पदार्थ दिसला तर घाम येतो की नाही? येतो. स्वप्नामध्ये जर आम्हाला चांगला काही पदार्थ दिसला तर घेण्याकरता मनुष्य हात पुढे करतो आणि तो हात भिंतीवर आदळतो, मग जाग येते. का हात पुढे झाला? तो पदार्थ खरा वाटला म्हणूनच झाला ना. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, निद्रिता चेवो नये तव स्वप्न साचहोर आहे, लज्जू नेणता सापाभिहे विस्मोकवण. जोपर्यंत तो स्वप्नातून जागा होत नाही तोपर्यंत त्याला स्वप्न सत्यच वाटत असतं, आणि मग आम्हाला तो साप खरा वाटतो. मग माणसाला घाम फुटतो. आता हा घाम काही स्वप्नात फुटलेला घाम नाहीये, आपण जागे आहोत, आपल्याला भान आहे, आपल्या कानावर सगळं पडतंय, आपल्या डोळ्यांना दिसतं आहे. स्वप्नासारखी अवस्था नाहीये, आपण जागृतीत आहोत. तरी सुद्धा आम्हाला दोरीवरच्या सर्पामुळे आमच्या अंगाला घाम फुटू शकतो. अरे साप आहे, हो साप आहे, कसा काय साप आला, मला भयंकर भीती वाटते सापाची, माणसाला घाम फुटतो. मनुष्य, मी अनेक वेळेला गमतीनं हे उदाहरण सांगत असतो की एखादा मनुष्य झोपला आणि झोपल्यानंतर तो त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो कुठेतरी अरण्यामध्ये शिकारीला गेला. शिकार करताना त्याला असं वाटलं की आपल्याला एखादा ससा मिळावा, एखादा पक्षी मिळावा, म्हणून अरण्यामध्ये गेला आणि गेला तर एकदम वाघच त्याच्या समोर येऊन उभा राहिला. त्याला अजिबातच अपेक्षा नव्हती. ससा मिळेल असं वाटलं होतं आणि वाघ समोर दिसला. आता दिसल्यानंतर घाबरला, घाबरल्यानंतर पळायला लागला, हातातली बंदूक गळून पडली, पळायला लागला, घाम फुटला. तो वाघ त्याच्या मागे धावायला लागला. आता पळणाऱ्या माणसाचा पाठलाग वाघ करतो असं म्हणतात, आपल्याला काही अनुभव नाही, पण म्हणतात असं की तो पळायला लागला, वाघ त्याचा पाठलाग करतो, आणि पाठलाग करताना त्या वाघाचं पळणं जास्त वेगवान असल्यामुळे एका ठिकाणी वाघाने त्याला गाठलं, त्याला पंजा मारला, तो पडला. वाघाने आपले दोन्ही पाय त्याच्या छातीवर ठेवले आणि त्याच्या लक्षात आलं की आता आपण मरणार. शेवटचा उपाय म्हणून कुणाला तरी बोलवावं म्हणून मेलो 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 असं स्वप्नात ओरडला. तर स्वप्नामध्ये मेलो 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 असं ओरडला आणि आरडाओरडा झाला. ते बायको स्वयंपाकघरात काम करत होती, तिने ते ऐकलं आणि ती धावत आली. काय झालं काय झालं बघता हा झोपलेला. मग तिच्या लक्षात आलं काहीतरी स्वप्न पडले. मग ती त्याला हलवून त्याला उठवत, उठा उठा पांडुरंगा उठा, दर्शन द्या सकाळा, उठा बाबा आता झोपेतून जागे व्हा. मग त्याला उठवून बसल्यानंतर बघितलं इकडं तिकडं, अरे आपलं घर आहे, आपलीच खोली आहे, आपल्याच पलंगावर आपण बसलोय, आपली बायको आपल्या शेजारी उभी. आता वाघाची काय ताकद आहे आपल्या जवळ यायची? शक्यच नाही. वाघाकडे तेवढं सामर्थ्यच नाही. बायको शेजारी उभी आहे म्हणल्यानंतर वाघ काय करेल आपल्याला? मग थोडा निश्चिंत झाला. निश्चिंत झाल्यानंतर मग बायकोने विचारलं की काय झालं, स्वप्न पडलं का? मग त्याने विचारलं हो स्वप्न. कशाचं? म्हणे वाघाने मला मारल्याचं स्वप्न पडलं. आता ठीक आहे, जागा झाला, वाघ नाही आहे. स्वप्नामध्ये दिसलेला वाघ हा जागृतीत आल्यानंतर खोटा आहे की नाही? तो तिथे आहे का कुठे उपलब्ध? तर कुठेच नाहीये. तो त्यावेळेला मनाच्या विकल्पात जाणवला होता ही गोष्ट खरी, पण ज्या वेळेला आपण जागे होतो त्यावेळेला तो वाघ आपल्या घरात आहे का? घरात नाही. बरं, ज्या वेळेला स्वप्नामध्ये तो वाघ दिसला होता त्यावेळेला तो वाघ खरा होता का? खरा वाटला होता, पण वाघ खरा होता का? तर नव्हता. ज्या वेळेला दिसला त्यावेळेला तो वाघ खरा नव्हता. आम्ही जागृतीत आलो त्यावेळेला तो वाघ खरा नाहीये. मग ज्या वेळेला तो वाघ स्वप्नामध्ये दिसला त्यावेळेला जर तो वाघ खोटा आहे तर मग त्या वाघाला बघून अंगाला फुटलेला घाम का खरा आहे? हा प्रश्न आहे. घाम खरा आहे का खोटा आहे? घाम खरा. वाघ खरा का खोटा? खोटा. मग खोट्या वाघाला बघून खरा घाम का फुटला? याला म्हणतात व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त. ही संकल्पना अशी आहे. याला म्हणतात व्यावहारिक, कारण स्वप्न कालामध्ये दिसणाऱ्या जाणवणाऱ्या पदार्थांचा व्यवहारावर जर परिणाम होत असेल
तर तो व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त आहे. आणि मनुष्य झोपला आणि त्याला स्वप्नामध्ये लॉटरीचं तिकीट लागलं 10 लाख रुपयांचं. 10 लाख रुपये त्याला स्वप्नामध्ये मिळाले. त्याला ती सुटकेस मिळाली आणि आनंदामध्ये वा 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 म्हणून ते एकदम उठला. उठल्यानंतर आता ती सुटकेस त्याच्या उशाला असेल काय? नसेल. त्याला जो आनंद झाला होता तो आनंद दिसला का परत नाही. मग स्वप्नामध्ये लॉटरीचे पैसे किंवा पैसे मिळणं हा प्रातिभासिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त आहे. आणि स्वप्नामध्ये दिसणाऱ्या वाघाने सुटलेला घाम हा जागृतीतही शरीरावर दिसणं हा व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त. असा फरक आहे त्याच्यात. हे दोन्ही भ्रमच आहेत. एवढं सांगितलं काय तर भ्रम, अजून ज्ञान नाहीच आहे. हा भ्रमच आहे. हे भ्रमाचंच चालू आहे सगळं. तर हा झाला भ्रम. हे भ्रम इतके खरे वाटतात, ते असतात भ्रम, पण इतके खरे. भ्रमाचं हे कामच आहे. स्वतः खोटं असून खऱ्याची जाणीव करून देणं हेच तर भ्रमाचं काम आहे. तरच त्याला भ्रम म्हणतात. असं आहे, भ्रमकालामध्ये भ्रामक पदार्थाचा भ्रम म्हणून जर आम्हाला बोध होत असेल तर त्याला भ्रम म्हणत नाही. आता हे अवघड झालं का? झालं. आता सोपं सांग. स्वप्न चालू असताना हे स्वप्न आहे हे जर कळत असेल तर त्याला स्वप्न म्हणायचंय का? हेच सांगायचंय. भ्रमकालामध्ये भ्रामक पदार्थ भ्रम म्हणून जाणवत असतील तर तो भ्रम नसतो. भ्रमकालामध्ये भ्रामक पदार्थ सत्य म्हणून जाणवत असेल तर त्याला भ्रम म्हणतात. मला सांगायचंय काय? ऐका. भ्रमकालामध्ये भ्रामक पदार्थ, अरे हा स्वप्न बघणारा माणूस जर म्हणत असेल मी स्वप्न बघतोय तर त्या अर्थी तो जागृतीत आहे, तो स्वप्नात नाही आहे. कारण आपण स्वप्न बघतो आहोत हे त्याला कळतं आहे. स्वप्न बघताना हे स्वप्न आहे असं न वाटता हेच खरं आहे असं वाटणं याला स्वप्न म्हणतात, याला भ्रम म्हणतात. आणि मग असा जो भ्रम, हे सगळं भ्रम काय होतं ज्ञान प्रक्रियेमध्ये, ज्ञानाचा विचार फार नाहीये, तो फार थोडा आहे. पण त्या ज्ञानानं ज्या भ्रमाची निवृत्ती करायची आहे तो फार मोठा आहे. कारण अनुभव भ्रमाचा जास्त आहे, ज्ञानाचा कमी आहे. त्यामुळे ज्याचा अनुभव जास्त आहे त्याच्या निवृत्ती करता 2 तास जावे लागतात आणि शेवटच्या 2 मिनिटांमध्ये ज्ञान सांगायचं. फार वेळ आपल्याला द्यायचा नाहीये ज्ञानाकरता, कारण ते आहेच आहे, त्याचं काय ज्ञान सांगायचं. भ्रमाचा विचार आधी केला गेला वेदांतामध्ये. असो, आता हे अविद्या गेली पाहिजे. अविद्या जाणं म्हणजे काय? अविद्या हे एका अर्थाने ज्ञान असेल आणि ज्ञानाचा अभाव जर निर्माण होत नसेल तर अज्ञान गेलं या पदाला मूल्य काय? या वाक्याचा अर्थ काय? आपण दोन टप्पे बघितलेत. अज्ञान हे एका अर्थाने ज्ञानच असतं, फक्त विपरीत असतं. आणि दुसरी भूमिका आपण बघितली की ज्ञानाचा कधीही अभाव निर्माण होत नाही. ज्ञान नाही असं कधीच होत नाही. कारण ज्ञान नाही असं व्हायचं असेल तर आत्ता ज्ञान नाही हे कुणाला तरी कळलं पाहिजे. आणि ज्ञान नाही हे ज्या अर्थी कुणाला तरी कळालंय त्या अर्थी त्याला ज्ञान नसण्याचं ज्ञान झालंय. मग ज्ञानाचा अभाव कुठे? ज्ञानाचा अभाव होत नाही, ज्ञानाचा अभाव नाहीये. मग ज्ञानाचा अभावही नाहीये आणि अज्ञान गेलं पाहिजे, मग ते जाईल कसं? याचा विचार वेदांतांनी असं आपल्याला बोलून दाखवला की ज्या पदार्थाच्या अज्ञानामध्ये किंवा ज्या पदार्थाच्या विपरीततेमध्ये आम्हाला जे जाणवत असतं ते त्याच पदार्थाच्या ज्ञानाने निवृत्त होत असतं. हा नियम आहे, मी आपल्याला खुलासा करतो त्याचा. ज्या पदार्थाचं ज्ञान हे त्याच पदार्थाच्या ज्ञानानं, अज्ञान हे त्याच पदार्थाच्या ज्ञानानं निवृत्त होतं. उदाहरण जर सांगायचं झालं तर मला जर रसायनशास्त्रातली शंका आली असेल तर ती भौतिक शास्त्राच्या ज्ञानानं जाणार नाही. मला जर भौतिक शास्त्रातली शंका असेल तर ती व्याकरणाच्या ज्ञानानं जाणार नाही. मला जर भौतिक शास्त्रातली शंका असेल तर ती भौतिक शास्त्राच्याच ज्ञानानं निवृत्त होईल. मला जर दोरीच्या अज्ञानाने दोरीच्या विपरीत रूपानं सर्पाची जाणीव झाली असेल तर त्या सर्पाची निवृत्ती त्याच दोरीच्या ज्ञानानं होणार आहे. मला बाकीच्या ज्ञानाचा तिथे काहीही उपयोग नाही आहे. मग आम्हाला जे अज्ञान, ज्याच्यामुळे मानवी जीवनाचं अधःपतन आम्ही मानत आलेलो आहोत, ते अज्ञान जर ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानं होत असेल, विपरीत रूपानं होत असेल तर ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानेच आमच्या अज्ञानाची निवृत्ती होणार आहे.
मग ते अज्ञान जाईल कुठं? निवृत्त होईल म्हणजे जाईल कुठं? आता पुन्हा तोच प्रश्न आहे. दोरी जर आम्हाला सर्परूपानं जाणवलेली असेल तर ज्या वेळेला दोरीचं ज्ञान होईल त्या वेळेला तो सर्प कुठे जाईल? खरा वाटला होता की नाही? वाटला होता. तो खरा आहे का? नाही आहे. मग त्या वेळेला जर तो खरा वाटला होता तर गेला कुठे? दोरीचं ज्ञान झालं, सर्प गेला. कुठे गेला? आकाशात गेला का? नाही. मग तो एखाद्या बिळात गेला का? अरे तो खरा नव्हताच तर बिळात जाईल कसा? मग तो काय आपला निरोप घेऊन घराबाहेर गेला का? असंही काही झालं नाही. अरे मग तो सर्प जेव्हा मघाशी जाणवला होता, अंगाला घाम सुटला होता, तो गेला कुठे? तो गेला कुठे? त्याचं उत्तर वेदांतांनी दिलंय, तो जिथून आला होता तिथे गेला. कुठून आला होता? कुणाला माहिती? कुठे गेला? कुणाला माहिती? दोरीच्या अज्ञानात जर तो आला असेल तर दोरीच्या ज्ञानातच तो गेला. का? कारण वेदांतांनी त्याचा नियम असा सांगितलाय की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही नेहमी अधिष्ठान पदार्थात होत असते. अंधार गेला कुठे आणि उजेड आला कुठून? आम्ही दिव्याकरता बटन दाबतो, कळ दाबतो आणि प्रकाश पडतो, दिवा पेटतो, प्रकाश पडतो. आम्ही म्हणतो अंधार गेला. कुठे गेला? अंधार कुठेच जात नाही. मग हा प्रकाश कुठून? बाहेरून आला का? तो बाहेरून येत नाही. मग अंधार कुठे जातो? अंधार कुठेही जात नाही, प्रकाश बाहेरून येत नाही. मग प्रकाश पडतो म्हणजे काय होतं? अंधारच प्रकाश रूप होत असतो. अंधार आणि प्रकाश या दोन वेगळ्या गोष्टी मानल्याच गेल्या नाही आहेत. मी जर चुकत असेल तर मला सांगा विज्ञानाचा विचार करणाऱ्या लोकांनी. अंधार ही संकल्पना विज्ञान मान्यच करत नाहीये. मग अंधार काय आहे? अरे ते प्रकाशाचं विपरीत रूप आहे. ते प्रकाशाचं असं आहे, एक मनुष्य सूर्याकडे गेला आणि त्यांनी सूर्याला असं सांगितलं की अहो तुम्ही जरा माझ्या घरी चला, फारच अंधार आहे. तर सूर्याने त्याला असं विचारलं की अंधार म्हणजे काय असतं? कारण त्याला माहितीच नाही ना. सूर्याला कसं माहिती असेल अंधार काय? सूर्य म्हणाला अंधार म्हणजे काय आहे? मग त्यांनी सांगितलं अहो अंधार म्हणजे कसं सांगू तुम्हाला, ते काळं असतं सगळं, तिथे प्रकाश नसतो. मग सूर्याने दुसरा प्रश्न विचारला, प्रकाश म्हणजे काय? कारण ज्याला अंधार माहितीये ना त्यालाच प्रकाश माहितीये. ज्याला अंधाराची जाणीव नाहीये त्याला प्रकाशाची जाणीव नाहीये. कारण अंधार आणि प्रकाश हे परस्पर सापेक्ष शब्द आहेत, सापेक्ष संकल्पना आहेत. आणि ज्या दोन पदार्थांमध्ये सापेक्षता मानली जाते त्यावेळेला ज्ञान आणि अज्ञान याच्यामध्ये जर सापेक्षता मानायची असेल तर ही सापेक्षता एकाच नाण्याची दोन बाजू आहेत. आम्हाला प्रकाश पडला असं वाटतं, अंधार कुठेही जात नसतो, अंधारच प्रकाशरूप होत असतो. पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी, येर दिशात येची काळी काळीमा नाही. ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वरी वाचा आपण. तर असा जर विचार केला तर अविद्या जाते म्हणजे कुठे जाते? अविद्या जात नाही, तिची विपरीतता जाते. आणि अज्ञानाची विपरीतता जाणं हेच ज्ञानाचं खरं स्वरूप आहे. हेच ज्ञानाचं स्वरूप. म्हणजे ज्ञान म्हणजे काय आहे? विपरीततेची निवृत्ती होणं. ज्ञान आहेच आहे, ते आम्हाला विपरीत रूपानं जाणवत होतं. दोन दृष्टांत सामान्यत्वानं देतो. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी दिलेला दृष्टांत आहे. आपल्या घरामध्ये नेहमी अनुभवता येतो तो विषय. घरातला विषय काय आहे? एखादी गोष्ट आहे, आपण म्हणतो हरवली हरवली हरवली. कुठेतरी वर्तमानपत्राच्या खाली पडलेली असते. कोणीतरी जाता जाता वर्तमानपत्र एखाद्या पदार्थ त्याच्यावर पडतो आणि मग आपण अरे नाही दिसत आहे, नाही दिसत आहे. मग आई घरामध्ये म्हणते अरे नीट बघ, तिथेच असेल. काय हरवलंय? नाही म्हणे माझं फोन, काय पेन हरवलंय, माझे पैसे हरवलेत, पाकिट हरवलंय, चष्मा हरवलाय. अरे आत्ता तू तिथे होतास ना, वाचत होतास ना वर्तमानपत्र? हो. मग तिथेच असेल. नाही बघितलं सगळीकडे, कुठेतरी माझा चष्मा हरवला. बाहेरून कुणी आलं का? चोरीला गेला? नाही, कोणी आलं नाही. पण तू कुठे बाहेर गेला होतास का? नाही म्हणे, कुठेही गेलो नाही. घरातच होतास ना? मग नेहमीची ठिकाणं बघ, इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. काय केलं? बघितलं सगळीकडे. नाही नाही नाही, सापडत नाही, माझा चष्मा सापडत नाहीये, सापडत नाहीये. म्हणे जाता जाता कपाटावर ठेवलायस का? फ्रीजवर ठेवलायस का? टीव्हीवर ठेवलायस का? या इथे ठेवलायस का? त्या कपाटात ठेवलायस का? तुझ्या नेहमीच्या जागा कॉम्प्युटरच्या शेजारी ठेवलायस का? नाही म्हणे, सगळीकडे बघितलं, माझा चष्मा हरवला, सापडत नाही. अरे आत्ता वर्तमानपत्र हो वाचत होतो तेव्हा डोळ्यावर होता.
कुठे गेला कुठे गेला? मग मग ती आई म्हणा, ती बायको म्हणा, ती येऊन म्हणते, पा तुम्हाला तुमचे काही दिसत नाही, मी शोधून देते, लगेच सापडेल मला. मग बायको येते, वर्तमानपत्र उचलते आणि खाली चष्मा असतो. चष्मा कुठे? तिथेच आहे. हरवल्यासारखा वाटला की नाही? वाटला. का नव्हता सापडला? तर त्याच्यावर वर्तमानपत्राचं आवरण पडलं होतं, ते तेव्हा झाकलं गेला होता चष्मा. बायकोने चष्मा शोधून दिलाय का फक्त आवरण दूर केलंय, हा मुद्दा आहे.